भोंदू अशोक खरातच्या मिरगाव येथील फार्म हाऊसच्या मी बाहेर आहे। हा आलिशान फार्म हाऊस आपण बघू शकतो की नुकतंच इथं आता तृप्ती देसाईंनी देखील भेट दिलेली आहे। काही गावकरी माझ्यासोबत आहे, काही गावकऱ्यांशी चर्चा करणार आहोत। काय सांगा ना, अशोक खरातचं नेमकं वर्तन कसं होतं या परिसरामध्ये, काय एकंदरीतच तुमच्याकडे माहिती आहे? अशोक खरांचं वर्तन हे आता आम्ही बरेच दिवसापासून जाणून होतो, परंतु त्यांच्या भोवती जी चांडाळ चौकडी होती, जी माणसं होती, ते काही समजूनच देत नव्हते। ते भीतीचं वातावरण तयार करायचे। त्यांना परत काही समजतं ते देवे, तुम्ही त्यांच्या नादी लागू नका, त्यांच्याबद्दल वाईट बोलू नका, असं त्यांचा तो बनाव ही 4-2 लोक आहे ना सारखं ते दबावतंत्र तयार करायचे आणि त्या मानसिकतेमध्ये लोकांच्या भीतीच्या मानसिकतेमध्ये नेऊन घालायचे। अशी परिस्थिती इथं निर्माण केलेली होती। तर ती जी मोठी त्यांच्या भोवती जी लोक आहे ना ती तपासली पाहिजे खरी। ते बरोबर त्यांच्याकडून अजून बराच काही शोध लागू शकतो। त्यांचं वर्तन कसं होतं, कारण जमिनी पण बऱ्याचशा घेतल्याचं कळतं इथं बळकावून। हा, मग त्यांचं ते इतकं भारी प्लॅन बनवलेला होता त्या टोळीकडे त्यांनी, का एखादी जमीन घ्यायची, मग तो माणूस बरोबर कॅप्टन खरातकडे आणायचा, त्यांनी सांगायचं की जमिनीपासून तुझं वाईट होणार आहे, तुझं ते चांगलं होणार नाही, आणि ती जमीन विक्रीला काढायची आणि येणीच दुसऱ्या मार्फत ती जमीन घेऊन टाकायची। अशा पद्धतीनं ते स्कॅन्डल चालायचं, वर्षानुवर्ष चालायचं। तर एवढी प्रॉपर्टी जमा केली त्यांनी। कसं वर्तन होतं बाबांचं? दहशत फार होते असं कळतंय। दहशत तर होतीच ना। इथं तुम्हाला सांगितलं वारंवार मी, इथं जर मंत्रीच येत्या तर गरीब दुबळेचं काय चालू शकतं काय? म्हणजे काही लोक म्हणतात बा तुम्हाला मंत्राचं भेव होता का, काही मंत्राजंत्राचं? आता मंत्राजंत्राला बी येत नव्हतो आम्ही। काय आम्ही मंत्राजंत्राला बी येणारे नाही, आम्ही धनगर समाजात जन्मालेले, आम्ही इच्छुकाटीत राहणारे लोक आहे। काय आम्ही मंत्राजंत्राला नाही बेणारे, पण मंत्र्यांना बेणारे आहे ना, असं झालं। तर मग आता एवढं तुम्ही घेतलं ना आमच्या ताब्यामध्ये, ते मंदिर गावाच्या ताब्यात आलं पाहिजे आणि त्या लोकायला काय झालं पाहिजे, रस्ता भेटला पाहिजे ना। आमचे शेळके भाऊबंद त्या मंदिराच्या तिकूनच जवळजवळ 15-20 एकर जमीन त्यांची पडताला पडेली, जागाच नाही तर कुणकुण जाणार? त्यांचा रस्ता अडवला त्यांनी 100%। आणि या जमिनीतल्या जमिनीनं भाऊबंदाला जाऊनच देऊ शकतो ना। जमिनी घेताना पण त्यांनी काही दमदाटी किंवा वेगळ्या मार्गाने? नाही, ते काय आपल्याला सांगता येणार नाही। पण त्यांची जी रस्ता आहे का, तो रस्ता त्यांना द्यावा, मंदिर गावाच्या ताब्यात द्यावा, शासनाला द्यावा, नाही तर शासनाच्या ताब्यात घ्या, काहीतरी करा। पिस्तूल वगैरे असायची का त्यांच्याकडे? नाही, ते काही सांगताच नाही। आमचा जवळून प्रसंगच नव्हता त्यांचा ना आमचा। काय सांगा? नाही, आता मी बाहेर गावचं आहे ना त्याच्यामुळे। तर निश्चितच अनेक आरोप जे आहेत ते गावकऱ्यांनी देखील केलेले आहेत। त्यामुळे आता एक दहशत जी आहे ती या बाबांची या गावाच्या परिसरात एकंदरीतच पाहायला मिळते आहे। कॅमेरा नाविद आळेसह कुणाल जायकर, TVN मराठी, मिरगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।